आणि आता सविस्तर बातमी। सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। सुनेत्रा पवार या आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यात। लोकभवनातल्या दरबार हॉलमध्ये राज्यपालांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। धन्यवाद। दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्यात। ते काय म्हणतात आपण पाहूयात सविस्तर। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा। मला विश्वास आहे की ज्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी त्या अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचं स्वप्न पूर्ण करतील, असं ट्विट मोदींनी केलंय। तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर शुभेच्छा देणाऱ्या ट्विटला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले। पाहूयात संजय राऊत यावर काय म्हणतात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या। धन्यवाद मोदीजी। घराणेशाहीच्या आरोपातून आणि चिखलफेकीतून आपण स्वतःला मुक्त केलं, हे बरं झालं, असं राऊतांनी मोदींना हे उत्तर दिलंय।